नमस्कार. लाडकी बहीण योजना या बँकांमध्ये खाते असेल तर 2100 रुपये येणार नाहीत. 2100 रुपये आता जो हप्ता येणार आहे डिसेंबरचा, जे की आधी 1500 होते, आता 600 रुपये तुम्हाला वाढवून मिळणार आहे. ते 2100 रुपये आता तुम्हाला डिसेंबरमध्ये हप्ता मिळणार आहे. तर तो मिळेल का तुम्हाला? जर तुमचे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की अशा प्रकारच्या जर बँकेमध्ये तुमचे खाते असेल तर तुम्हाला 2100 रुपयाचा हप्ता हा येणार नाही. तर ही सूचना जी आहे ही रिझर्व्ह बँककडून सूचना आलेली आहे. तर अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तर सर्व बहिणींना, सर्व भाऊंना माझा नमस्कार आहे. तर तुम्हाला विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ सगळ्यांना, जास्तीत जास्त बहिणींना शेअर करा. जास्तीत जास्त भावांपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ त्यांनाही पाठवा, त्यांनाही सांगा. कारण की ही माहिती त्यांनाही मिळाली तर त्यांचाही त्याच्यामध्ये फायदा आहे. कारण की कसे आहे बघा, बऱ्याच अशा बँक आहेत की त्या बँकांचे छोट्या बँक आहेत आणि आधी ज्या बहिणी होत्या जुन्या खात्यांमध्ये, जुन्या ज्या बँक होत्या, अतिशय जुन्या प्रकारच्या बँक आहेत, त्या बँकांमध्ये जर ताईंनी आधीपासून खाते उघडून ठेवले होते आणि जर त्याच बँकांचा तपशील जर तुम्ही अर्ज करताना दिला असेल, लाडकी बहीण योजनेचा अर्ज करताना जर तुम्ही अशा जुन्या प्रकारच्या बँकांचा जर तपशील भरलेला असेल, कारण की तुमचं जर त्याच जुन्या प्रकारच्या बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल तर अशा ज्या बँक आहेत त्या अशा सर्व जुन्या प्रकारच्या ज्या बँक आहेत त्या सर्व बँक आता बंद झालेल्या आहेत आणि अशा बँकांना स्वतःचे असे IFSC कोड नाही. तर काय प्रॉब्लेम होतात माहिती आहे का? अशा ज्या बँक आहेत की त्या बँकांना स्वतःचे IFSC कोड नसल्यामुळे अशा सर्व बँक काय करतात, मोठ्या बँकांकडून पैसे घेऊन IFSC कोड मिळवतात. पण होतो काय प्रॉब्लेम, तर बहिणींना लाडकी बहीण योजनेचे पैसे येत नाही. तर हे मी तुम्हाला आधी पण सांगितलेले आहे आणि आता पण सांगत आहे की जर तुमचे या ज्या मी तुम्हाला दाखवत आहे स्क्रीनवर, या तुम्हाला मी राष्ट्रीयकृत बँकांची लिस्ट दाखवते आहे. तर यापैकी कोणत्याही एका बँकमध्ये जर तुमचे खाते नसेल तर तुम्ही लवकरात लवकर उघडा. कारण की मुदत आता फार कमी आहे. मग तुमचा कसा एकही हप्ता आतापर्यंत जर तुमच्या खात्यामध्ये एकही हप्ता आला नसेल तर तुम्हाला 7500 रुपये तर तुम्हाला मिळणारच आहेत. आणखीन तुम्हाला डिसेंबरचा 2100 रुपये हप्ता सुद्धा मिळणार आहे की ज्या बहिणीच्या खात्यामध्ये 1 रुपया पण आलेला नाही असे. तर बघा कोणत्या बँक आहेत या, तर स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, बँक ऑफ बडोदा आहे, बँक ऑफ इंडिया आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, कॅनरा बँक आहे, इंडियन ओव्हरसीज बँक आहे, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे, इंडियन बँक आहे, पंजाब नॅशनल बँक आहे, युनियन बँक ऑफ इंडिया आहे, पंजाब अँड सिंध बँक आहे आणि युको बँक आहे. तर अशा प्रकारच्या 13 बँक आहेत. या नॅशनलाइज बँक आहे, राष्ट्रीयकृत बँक आहे. यापैकी कोणत्याही एक बँकमध्ये जर तुमचे खाते जर असेल तर खूप चांगलं, काही प्रॉब्लेम नाही, काही अडचण नाही. तर तुमचं आधार लिंक असेलच. यापैकी कोणत्याही एका बँकमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्ही आधार नसेल लिंक तर तुम्ही आधार लिंक करून घ्या. DBT तुम्ही ऑन करून ठेवा. म्हणजे जर तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा एकही रुपया आला नसेल तर तुम्हाला आता सर्व पैसे मिळतील. कारण की KYC करणं हे अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला जर तुमचं KYC नसेल, तुमचं बँक खातं जर KYC नसेल म्हणजे तुमचं आधार जर तुम्ही तुमच्या बँक खात्याला लिंक केलं नसेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा कोणताही हप्ता येणार नाही. तर तुमचं आधार हे बँकेला लिंक असणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि तुमचं DBT ऑन असणं हे अत्यंत गरजेचं आहे. तरच तुम्हाला आता बघा, आता सर्वच प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. कारण की आता लाडकी बहीण योजना ही जी आहे ही आता पुढे, आता बघा मुख्यमंत्री कोणी होऊ देत, आता मुख्यमंत्री हे कोणी जरी झाले तरी आता BJP सरकार आल्यामुळे ही जी योजना आहे लाडकी बहीण योजना आता ही यापुढे पुढे 5 वर्ष सुरूच राहणार आहे. तर त्यामुळे तुम्हाला कुठल्याही गोष्टीची चिंता करण्याची गरज नाही आहे, टेन्शन करण्याची गरज नाही आहे. तर तुम्हाला बघा आता या ज्या बँक आहे, विजया बँक आहे, देना बँक आहे, सिंडिकेट बँक, अलाहाबाद बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, युनायटेड बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ मैसूर, स्टेट बँक ऑफ पटियाला, स्टेट बँक ऑफ त्रवणकोर आणि भारतीय महिला बँक, आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँक. तर अशा प्रकारच्या ह्या अतिशय जुन्या बँक आहेत.
तर अशा या बँकांना आता ह्या सर्व बँक ज्या आहेत त्या आता मर्ज झालेल्या आहेत. ह्या बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक आणि स्टेट बँक अशा मोठ्या मोठ्या बँकेमध्ये या सर्व बँक मर्ज झालेल्या आहे, समाविष्ट झालेल्या आहे. त्यामुळे आता तुम्हाला लवकरात लवकर जर तुमचे यापैकी कोणत्याही एका बँकेत जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला लवकरात लवकर हे बदलावं लागेल. कारण की आता 1 ते 2 दिवसामध्ये हे 2100 रुपयाचा हप्ता हा जमा व्हायला सुरुवात होणार आहे. तर तुम्ही काय करायचे, जर तुम्हाला ही स्क्रीनवर जी लिस्ट दिसते आहे तर या सर्व बँकांपैकी जर तुमचे कोणतेही एका बँकेत खातं असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार नाहीत. तर तुम्ही ताबडतोब काय करा, तुम्हाला मी याआधीच या व्हिडिओमध्ये लिस्ट दाखवली, राष्ट्रीयकृत बँकांची लिस्ट दाखवली. त्यापैकी तुम्ही कोणतेही एका बँकेत खातं उघडा. महाराष्ट्र बँक आहे, कॅनरा बँक आहे, इंडियन ओव्हरसीज बँक आहे, सेंट्रल बँक आहे, स्टेट बँक आहे. यापैकी तुम्ही कोणतेही एका बँकमध्ये खातं उघडा. म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत बऱ्याच अशा ताई आहेत की त्यांना 7,500 रुपये आलेले आहेत. तर तुम्हाला सुद्धा 7,500 रुपये येतील. जसे की जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे 5 महिन्याचे 7,500 रुपये. आणि आता डिसेंबरचा जो हप्ता आहे तो 2100 रुपये. म्हणजे किती झाले, तुम्हीच आता सर्व काउंट करा आणि टोटल करा. आतापर्यंत ज्यांना 1 रुपया सुद्धा आलेला नाही अशा बहिणींना मिळणार आतापर्यंतचे 7,500 आणि आता डिसेंबरचे 2100 रुपये. म्हणजे किती झाले ते 7 आणि 2 9, 9,600 रुपये. 9,600 रुपये अशा ताईंना सर्व पूर्ण पैसे मिळणार आहेत जर तुमचा अर्ज मंजूर झालेला असेल तर. कारण की आता सरकारने सर्व हे सगळ्यांना बजावून सांगितलेलं होतं की तुम्हाला आम्ही निवडून आल्यानंतर, आमची सरकार आल्यानंतर तुम्हाला आम्ही 2100 रुपये हप्ता वाढवून देणार आहे. तर हे 100% सर्व बहिणींना, सर्व ताईंना आता 2100 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार. ज्यांना 7,500 रुपये आधी ऑलरेडी आलेले आहेत त्यांना 2100 रुपये मिळतील. आणि ज्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत 1 रुपया सुद्धा आला नाही अशा सर्व ताईंना आता 9,600 रुपये मिळणार आहे. तर तुम्ही काळजी नका करू. फक्त तुम्ही एवढेच अत्यंत महत्त्वाचे काम करा की तुम्ही या बँकमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्ही जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे त्यापैकी तुमच्या यापैकी कोणत्याही बँकेत खातं असेल तर तुम्ही ते बंद करा आणि नॅशनलाइज बँकमध्ये लवकरात लवकर खातं उघडा आणि आधार लिंक करून घ्या. म्हणजे कसं आहे ना, तुमचं जर KYC जर झालं तर तुम्हाला आता स्टेट बँकेकडूनच वरूनच सर्व सूचना आलेली आहे. कारण की सरकारने सांगितलेलं आहे की आता जरी तुमचं आता KYC जरी तुम्ही कंप्लीट केलेलं नसेल तरी सुद्धा तुम्ही आता ज्या बहिणी आहेत त्या बहिणींच्या खात्यामध्ये सरकार पैसे टाकणार आहे. तर सरकारने त्यांना आदेश दिलेले आहे की तुम्ही त्या बहिणींचं, लाडक्या बहिणींचे खाते तुम्ही गोठवू नका, तुम्ही त्यांचे खातं हे फ्रीज करू नका, तुम्ही अशा सर्व ताईंचे खाते हे बंद करू नका. कारण की सरकार स्वतः तुम्हाला मदत करणार आहे की तुमचं KYC तुमचं हे कंप्लीट करणार आहे, चेक करणार आहे सर्व डेटा. तर तुम्ही फक्त तुमचं काय करा माहिती आहे का, तुम्ही तुमचं KYC कंप्लीट करून ठेवा, तुमचं सगळं DBT ऑन करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला आता सर्व पैसे, लाडक्या बहीण योजनेचे सर्व पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील. त्याच्यामुळे काळजी करू नका. सर्व बहिणींना आणि सर्व भाऊंना हेच तुम्हाला आत्मविश्वासाचं म्हणजे हे सांगणं आहे. कारण की सरकारने तुम्हाला सांगितलेलं होतं त्याप्रमाणे सरकार तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकणार आहे. तर सर्व बहिणींना पैसे मिळतील, काळजी नका करू. सगळ्यांना ज्याप्रमाणे जसे हप्ते राहिले असेल तसे त्याप्रमाणे सर्वांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. तर सर्व ताईंना हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ सर्व ताईंना पाठवा, सर्व भाऊंना पाठवा. कारण की त्यांनाही हे महत्त्वाची माहिती मिळाली पाहिजे. जर त्यांचे असे जुन्या बँकांमध्ये जर खातं असेल तर ते पण ते खातं बंद करतील आणि नवीन बँकांमध्ये, राष्ट्रीयकृत बँकांमध्ये खातं उघडतील. तर हा महत्त्वाचा व्हिडिओ सर्व ताईंना आणि सर्व भाऊंना प्लीज कृपया करून शेअर करा. आणि तुम्हाला जर यापुढील सर्व हप्ते हवे असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑलवर तुम्ही ऑल जे ऑप्शन आहे तिथे त्याच्यावर तुम्ही टच करा, सिलेक्ट करा. म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहील आणि सरकार जे पण काही बदल करतं योजनेमध्ये ते तुम्हाला ताबडतोब तुम्हाला तुमच्यापर्यंत माहिती पोहोचेल, तुमच्यापर्यंत महत्त्वाचं अपडेट पोहोचेल. आणि सर्वांनी व्हिडिओला लाईक करा. जेवढे तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक कराल तेवढं जास्तीत जास्त भावांपर्यंत, जास्तीत जास्त बहिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल की जेणेकरून त्यांनाही त्याचं माहिती त्यांना मिळेल आणि
त्यांनाही लाडकी बहीण योजनेचा लाभ होईल। तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा। सर्वांनी कमेंट करा की तुम्हाला किती पैसे आलेले आहेत, तुम्हाला आता यापुढे लाडकी बहीण योजनेचा 2100 रुपयाचा हप्ता हवा आहे का, तुम्ही कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा, तरच तुम्हाला यापुढचे असे महत्त्वाचे अपडेट मिळत राहतील आणि सरकारचे काही बदल झालेला असेल तर तेही अपडेट तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचतील। म्हणूनच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा। सो थँक्यू व्हेरी मच। तुम्ही सगळेजण आनंदी राहा आणि सगळ्यांना आनंद देत राहा। सो थँक्यू व्हेरी मच।